काल रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील तरुण भरकटलेला आणि मंद आहे असे ट्विट केले. हे ट्विट म्हणजे देशातील तरुणांचा अपमान आहे. याबद्दल संजय राऊत यांनी तरुणांची माफी मागावी अशी मागणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली. ते पुढे म्हणाले, भारताचा युवक हा भरकटलेला नाही आणि मंदही नाही. सन्माननीय संजय राऊत हे भरकटलेले आणि मंद आहेत. त्यांच्या पक्षातील युवा नेत्यांवरील राग आणि दोष आहेत म्हणून संपूर्ण देशाच्या युवकांवर ते आरोप करीत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत देशाला व राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवक योगदान देत आहेत. संजय राऊत यांनी नेहमी टीका करायची सवय झाली आहे. त्यांच्या पक्षातील युवा नेते भरकटलेले आणि मंद आहेत म्हणून संजय राऊत यांनी असे ट्विट केले असावे. त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणामामुळे ते असे वक्तव्य करत आहेत असा आरोप पूर्वेश सरनाईक यांनी केला. देशाची आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आज येथे युवक एकत्र आलेले आहेत. आदरणीय एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे युवक येणाऱ्या काळातही निश्चितच चांगले काम करत राहणार असा मला विश्वास आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशातील तरुणांची माफी मागावी, अन्यथा युवासेना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन उभारेल असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिला. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत. मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे. त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाहीयेत. ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमची युवक आहेत. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे,
पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ, लेखक आणि समाज प्रबोधनकार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे पार्थिव ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच नाडकर्णी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले. त्यांनी स्थापन केलेल्या IPH या स्वयंसेवी संस्थेमार्फत 70हून अधिक मानसिक आरोग्य तज्ज्ञ एकाच छताखाली कार्यरत होते. या संस्थेमार्फत आधार गट, शैक्षणिक प्रकल्प, दृकश्राव्य उपक्रम तसेच मैत्र टेलिफोनिक हेल्पलाईन सारख्या सेवा चालवल्या जात होत्या. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तसेच रंग माझा वेगळा, असेच आम्ही सारे ही व्यावसायिक नाटके आणि मय सभा या नाटकासाठी त्यांना लेखन पुरस्कार प्राप्त झाला होता. डॉक्टर नाडकर्णी यांनी मराठीत 17हून अधिक पुरस्कार प्राप्त पुस्तके लिहिली असून त्यांच्या अनेक पुस्तकांचे इंग्रजी तसेच ब्रेल लिपीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने मानसिक आरोग्य, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एक संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. करून दिलं जातं की ते एक अत्यंत कर्तबगार असे मानसशास्त्रज्ञ आहेत, परंतु ती त्यांची ओळख ही अतिशय मर्यादित आहे. आता मी त्यांना जी 40-45 वर्ष ओळखतोय त्याच्यामध्ये त्यांनी काय गोष्ट केलेली नाही. त्यांनी नाटकं लिहिलेली, त्यांनी कविता लिहिल्या, त्यांनी लेख लिहिले, त्यांनी पुस्तकं लिहिली. किंबहुना ज्या क्षेत्रात ते काम करत होते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय काय दुर्गुण पसरलेले आहे, काय काय कुठे वैद्यक सत्ता म्हणून त्यांनी पुस्तक इतक्या प्रकारे ते समाजामध्ये होते की मला कायम आश्चर्य वाटायचं की 24 तास त्यांना पुस्तक कसे, कारण त्या सगळ्या 24 तासात आपल्याच 24 तासात ते सगळ्या गोष्टी करायचे. त्यांच्या नाटकाच्या अभिवाचनाला आम्ही हजर आहे. एवढं करून ते विविध शाळातल्या आणि कॉलेजातल्या मुलांना एकत्र करून मार्गदर्शन शिबिर घ्यायचे. ते मार्गदर्शन शिबिराला काही हजार एक मुलं असायची, हजार, आणि आम्ही त्याला त्यांच्या त्या कार्यक्रमांमध्ये होतो. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आपण कर्तबगारी सांगतो विज्ञान हा मुख्य, त्यांचं वागणं जे अत्यंत लाघवी, अतिशय लाघवी, प्रेमळ, आणि त्यांचा जो संपर्क होता शाळेतल्या कॉलेजातल्या मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, अतिशय सामान्य माणसापासून ते अतिशय बुद्धिमान माणसापर्यंत. म्हणूनच आता इथे डॉक्टर अनिल काकोडकर सुद्धा एवढा श्रेष्ठ माणूस तो सुद्धा आता इथे हजर होता. नाटकाचे ते वगैरे होते, सेलिब्रिटी होते. गंमत अशी की त्यांना सेलिब्रिटी होण्याची शक्यता होती तरी पण ते झाले नाही. त्यांना सेलिब्रिटी असण्यात महत्व नव्हतं. त्यांच्या कामामध्ये मी विचारलं त्यांचं कार्य, तर ते कार्य असं होतं सर्व स्तरांवरनं जागृती करायची. त्याच पार्श्वभूमीवर मुक्तांगणमध्ये त्यांनी सहभाग केला. मुक्तांगणमुळे त्यांची ओळख खूप लोकांना आहे, मानसशास्त्रज्ञ म्हणून आहे, पण त्यांच्या वागण्यासारखं वागण्यातनं त्यांचं जेवढं शिक्षण आहे ना तेवढं त्यांच्या या एकूण क्षेत्रात नाही. मला वाटतं त्यांच्या वागण्याचा परिणाम, संस्कार जर आत्ताच्या तरुण मुलांनी घेतला तर त्याचा खूप प्रभाव पडू शकेल. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कर्तबगारीचा परिणाम होईल, पण त्यांच्या वागण्याचा संस्कार लोकांनी घ्यायला हवा. कारण त्या वागण्यात त्यांनी बरंच शिक्षण दिलेलं आहे. त्यांनी समाज जागृती केली की त्यांच्या समाज वर्तनात सुद्धा केलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. असा माणूस परत होणार नाही, पण परत होणार नाही. पण ते गुण जर काही मुलांनी त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने घेतले तर माणसं अशी निर्माण होऊ शकतील असा आशावाद आपल्याला वाटतो. ते कधीही निराशावादी नव्हते, अतिशय वाईट परिस्थिती होते, आशावादी होते. तो आशावाद आपण घेतला पाहिजे. 40 वर्षांपासून
त्यांच्याशी परिचय आहे, काय नेमक्या आठवणी हो, खूप आठवण येत. आम्ही एकत्र प्रवास केलाय, कराड, सातारा, सांगली, सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात प्रवास केलाय. त्या सगळ्या गोष्टीमध्ये चित्रपट, नाटक, त्यामुळे त्या आठवणी काय इतक्या आहेत की त्या सारख्या घरातल्या तशा आहेत. यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तडवी तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सांगितले की मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये. शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होता संपूर्ण यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी. संबंधित तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. प्राप्त झालेल्या तक्रारीचे पूर्णपणे निवारण होईपर्यंत त्याचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वयक आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आले. तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही परस्पर समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनीही पालन करावे, असे आवाहनही उपायुक्त गोदेपुरे यांनी यावेळी केले. पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे. या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे. तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय. आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत. पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे. एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत. तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला जे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत. किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत. कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे.